हे आपल्याला लागणार आहे, जे आपल्या चॅलेंजसाठी आहे ते लागणार 100%. हे पण ते करत आता आपण सप्लिमेंट चालू करणार आहे. म्हणून मी ते काही घेतले आमचे बहुतेक मी बघतो खोलून ब्लॅक आणले. मला मास्क घेण्याची गरज नाही, आता कॅन्सल करू शकत नाही. लई दिवस झालेला ऑर्डर करून. मला तर बघा 19 तारखेला ऑर्डर केलं, तर आज आहे तारीख 28. त्याच्यामुळं रिटर्न करायची पण ऑप्शन नाहीत आपल्याकडे. तर मी याला असंच हे भावांना बरं आहे ना. तर बघा आपण एकदम प्रॉपर डाईट करणार आहे. पेमेंट ऑर्डर केलं तर ती चुकीची ऑर्डर झाली. माझे होतं रिटेन आणि क्रिटेन, 3 ऑर्डर झालं मास्क घेणार. मग आता वापस नाही होणार, तसंच ठेवतो. पुढे गरज पडेल आपल्याला पुन्हा ऑर्डर करणार आहे वे प्रोटीन आणि क्रिटेन. तर तुम्हाला दाखवतो कोणतं ऑर्डर करणार आहे, का होतं त्याचा रिझल्ट दिसते का नाही. बघ काय ऐकलं प्रोटीन घ्या, ते प्रोटीन घ्या. मला तर वे प्रोटीन म्हणजे कसं माझे बॉडी बिल्डर हेच घेतात. तर मी बघतो आपल्यावर काय परिणाम होते काय नाही, ते ऑर्डर करतो. तुम्ही पण ऑर्डर करा, बघा आपण किती दिवसामध्ये आपल्याला रिझल्ट भेटेल. चला मी ऑर्डर करतो म्हणजे. तर बघा खोललं आपण, एंटर दाखवते मसल वेज. तर प्राईस बघा प्रोटीन आणि क्रिटीन, आपल्याला वे क्रिटीन पाहिजे कुठे दाखवते. क्रिटीनची खांबोबा क्रिटीनची प्राईस किती आहे, 545. फक्त क्रिटीन घेऊ. आणि प्रोटीनची प्राईस कमी बघू आपण असं याच्यामध्ये. तर इथं का हा फ्लेवर्स होता, फ्लेवर्स काय करायचं. तर बॅग घेऊ थोडा वे प्रोटीनमध्ये. प्रोटीनच आहे ना, तर चेक करू. गेल्यावर चुकीचं ऑर्डर झालं तर. मी ऑर्डर केलं आहे क्रिटीन आणि क्रिटीन मसल बेज. व आपला रिझल्ट काय दिसते का नाही दिवसामध्ये आल्यानंतर तुम्हाला दाखवतो. तर आपण असंच चालवायचं जोपर्यंत आपलं प्रोटीन आणि क्रिटीन येत नाही, कारण की मला मास्क घेण्याची गरज नाही, फक्त वे प्रोटीन क्रिटीनची गरज आहे. उद्देश आहे की मी ऐकले ते चांगला आहे म्हणून मसल बेज कंपनी, आणि त्याचं क्रिटीन प्रोटीन पण चांगला आहे म्हणून मी ऑर्डर केले. तर बघू त्याचा रिझल्ट काय भेटते का नाही. तर भेटेल आपल्याला, मग त्याने 2-3 दिवसात भेटेल आपल्याला. मग ऑर्डर आल्यानंतर तुम्हाला दाखवतो आणि आपण कसं घ्यायचं काय नाही ते पण तुम्हाला सगळं सांगतो. जोपर्यंत येणार नाही आपण तसंच चालवायचं आपले चॅलेंज. त्या तुम्ही वस्तू बघितला असेल काय काय लागणार आहे काय नाही. चप्पल काढतो पहिलं. तर चला जाऊ जिमच्या आत. तर आपण आले चेंजिंग रूम मध्ये. पहिले लाईट लावतो. हो तर लाईट लावले तर बसू. काय माहिती ते आहे. तर बॅग काढतो आपल्या जिममध्ये. आणि तुम्हाला आपलं चॅलेंज तर कम्प्लीट झाले. तर दुसरं जे चॅलेंज आहे शूज आणले, शूज आणि हे पण आणले आपण हाताला बांधा. चार्जिंग नाही याच्यामध्ये, मी चार्जिंगला लावतो. हे MP3 आहे गाण्या एकासाठी फक्त. आपलं जो पस्तर वॉर्मअप कम्प्लीट होत नाही तो पस्तर रिचार्ज करू. कटकाचं ओके. तर चार्जिंग चालू झाली बघा, झाली ना. हां चार्जिंग चालू झाली. तर आपलं शूज बघा, आपण सॉक्सच नाही आणलं तर जाऊ दे. आता काय करा, बॅग आणली बाहेर. पहिलं बॅग आणून देतो. एवढा माणूस कसा आहे. तर शूज घालून घेऊ आपण पहिला.
वेगळंच आणलं, सॉक्स नाही आणलं. तर जाऊ द्या. आता चॅलेंज जे आहे आपलं बघा, वर्कआउट संपून घेतो. चेस्ट वर्कआउट कंप्लीट झाल्यावर मग तुम्हाला भेटतो. आपलं जे चॅलेंज आहे ते नंतर तुम्हाला सांगतो. आहे का तुमचा? मला आत्ता वर्कआउट कंप्लीट झालं आणि आज आपण मारलं चेस्ट. फुल तयारी होती आज. चॅलेंज आपण घेणार आहे कॅलिस्थॅनिकमध्ये जेवढे काही आपले पुशअप बिशप आहेत ना तेवढे सगळे घेणार आहे. म्हणजे शिकणार आहे. म्हणजे कसं माहिती आहे, चॅलेंज घेतो, कंप्लीट करतो का नाही काम आहे. स्थानिकमध्ये जेवढे काही आहे म्हणा, पुशअप बिशप म्हणा, पुलअप म्हणा, जेवढे आपल्या कॅलिस्थॅनिकमध्ये आहेत आपण घेऊ. पहिलेच आता आपल्याला लेट झाल्याने आज रेस्ट करतो. थांबा 2 मिनिट. रेस्ट केला आहे, सांगितलं आहे आपण काय चॅलेंज घेणार आहे काय नाही. तर आपण घेणार आहे कॅलिस्थॅनिक आणि जेवढे काही पुशअप बिशप आहेत आपण शिकणार आहे. डायरेक्ट आपण स्टार्टअप करू ॲडव्हान्सपासून, बिगिनिंगपासून चालू करायला. तेवढं म्हणजे कसं माहिती आहे का, झालं जिम करतोय, माझे हाडे सगळे मजबूत आहेत. डायरेक्ट ॲडव्हान्स घेतो. ॲडव्हान्स नका घेऊ. 2 ते 3 महिने करायला का आपण होम वर्कआउट करा, मजबूत होतील. आणि चालू केलं तर तुम्हाला इंजुरी होईल. पण बघा पहिलं डायरेक्ट घेणार आहे स्टंट. हँड स्टंटपासून आता आपण किती दिवस शिकताय का नाही, कारण की आता ते सगळं माझं जिराले जिममध्येच. पण दमन प्रोटीन आणि क्रिटीन चालू करू. मी ऑर्डर केले. ऑर्डर थंबनेलमध्ये बघितलं असेल की मी मसल गेनर आणि वेट गेनर ते ऑर्डर केलं. मी प्रोटीन आणि बघा क्रिटीन गेट ऑर्डर केले. परत लवकर आलं तर जी येईल नसतं, कारण की आता जिममध्येच आता काही तेवढी स्ट्रेंथ बिन काहीच नाही राहिली. बघून तुम्हाला बघा जस्ट कार्डिओ मारले तर आता त्याच्यामुळे आपली स्ट्रेंथ काहीच नाही राहिली. लवकर घेऊ. तर आपण घेणार आहे पहिला चॅलेंज आपला कॅलिस्थॅनिकमध्ये हँड स्टंट. पहिला आपण हातावर थांबा शिकू, नंतर पुशअप मारा शिकू. बघू पुढं काय होते. ॲडव्हान्स घेऊ. मी तयारी करतो फटाफट, कारण की आपल्याकडे टाईम कमी आहे. त्यात बघा 6:30 झाले. तुम्ही ॲप्स आणि कार्डिओ मारताना काढेल तर लावून घेऊ आपण. अंगात काहीच नाही राहिलं, पार वाट लागून गेले. लवकर आपलं क्रिएटिन आणि वे प्रोटीन ऑर्डर केले, येईल लवकर. बघा पहिलं वॉर्मअप करावा. शूज पण काढतो, सॉक्स नाही घातलं, वास मारते. साईडला ठेवतो. तर बघा पहिलं वॉर्मअप आहे जम्पिंग जॅक्स. आणि आता आपण घेणार आहे दुसरं. बघा बसूनच घेऊ, कारण की तेवढी स्ट्रेंथ नाही राहिली माझी. तर चला घेऊ दुसरं बसून आता. तर फॉरवर्ड 10 घ्या आणि रिवर्स 10 घ्या. टोटल मारले 20. आता झालं बघा दुसरी वॉर्मअप झाला. घेऊ आपण सर्कल. सर्कल झाली आपली. रिवर्स 10 आणि फॉरवर्ड 10 झाले. टोटल 20 मारले. तर आता घेऊ चौथा कोणता आहे काय नाही. आपला वॉर्मअप कंप्लीट झाला. आता आपण उद्यापासून डायरेक्ट आपलं जिम एक वर्कआउट मारतो ना तेव्हा त्याचं पण वॉर्मअप करून घेऊ. आणि आता आपण मारणार आहे पहिली एक्सरसाइज हँड पुशअप स्टंटची. आपले नॉर्मल पुशअप मारू, फक्त 10च मारू, जास्त नाही मारायचं. तर मी लावून घेतो त्या हाताला फटाफट. Sorry, it's DJ. काय, कारण की फर्स्ट टाइम आहे माझे, पण काही येत नाही हँड पुशअपचं. जेवढं मी स्टडी केले तेवढंच तुम्हाला सांगतो, जास्त नाही सांगणार. तरी घेऊ आपण नॉर्मल पुशअप. साईडला ठेवतो शूज आणि मोबाईल पण साईडला ठेवतो. नॉर्मल पुशअप मारू पहिले. 10 मारू, 10 ते 8 मारू. तर चला मारून घेतो मी. दुसरं पुशअप बघू कोणता आहे का नाही. मला तर कसं माहिती आहे का, थोडं 10-10 सेकंदाचा गॅप घेऊ आपण. तर पहिले झालं आपलं पुशअप आणि दुसरं बघू 10 सेकंदाच्या नंतर. दुसरी पुशअप बघा, पाईंग पुशअप असंच काहीतरी नाव आहे, थोडं अवघड आहे. तर याचे आपण मारू 10 मारायचे किती, तर जेवढे गेले तेवढे मारू आपण. 1-2 नॉर्मल मारू, फर्स्ट टाइम आहे.
बघा 10-10चे 3-4 सेट मारू. पहिला तर सेट झाला, दुसरं तिसरं सेट कंप्लीट जर तुम्हाला भेटतो. आता आपण मारले तिसरी मारला असेल, तिसरी झाली तर आपण 4 सेट मारले, मध्ये 20-30 सेकंदाचा गॅप देऊन. तर आता मारणार आहे चौथी हिंदू पुशअप आपले. तर त्याचे 4 सेट घेऊ, 4 नाही 6. पहिल्या सेटमध्ये 6, दुसऱ्यामध्ये 6, टोटल 36 मारायचा. तरी चला घेऊ, टाईम कमी आहे आपल्याकडे. आता आपण मारलं बघा पुशअप. किती सेट मारले काय नाही, 2 का 3 सेट मारले, फक्त 6-6चेच मारले कारण की आपला पहिला दिवस आहे. तर आता आपण घेऊ हेड स्टँड. मला तर डोक्यावर थांबू, कमीत कमी 10 ते 20 सेकंद थांबू कारण की आपला पहिला दिवस आहे. नंतर आपण वाढत जाऊ. तर चला मी घेतो लगेच, टाईम झाला आपला. नाही गेले मी भिताडीचा सपोर्ट घेतो, पडलं बिडलं तर लागेल. इथं भिताड आहे, कुठं घ्यावं, इथंच घ्यावं वाटतं. हां इथंच घेऊ आपण कारण की जमून गेला, अवघड आहे थोडं. तर मी भिताडीचा सपोर्ट घेतो, इथं आहे जागा. तर चला ह्याचा सपोर्ट घेऊन घेऊ, असा लागला आपल्याला. तर टाईम चालला आपला लवकर. आणि भिताडीला पण सपोर्ट घेऊन थांबता नाही गेलं. आणि आपण थांबले फक्त 15 का 20 सेकंद थांबले आणि भीती वाटला ते मला. आता आपण थोडे गॅप देऊ मध्ये आणि लगे बघू, थांबू अजून दुसऱ्या सेटला पण थांबू. ह्याची 3-3 सेट घेऊ असे. भीती वाटलेला मला भिताडीला पण थांबायला, डायरेक्ट ॲडव्हान्स घेतो ना आपण त्याच्यामुळं. तर चला लगे घेतो मी. नाही 20 ते 30 सेकंड रेस्ट करतो कारण की मला भीती वाटलेली. ची वाट लागते पार की 10 ते 15 सेकंद थांबला असेल, तुम्ही बघितलाच असेल. आणि आता आपण किती आहे, पहिला दुसरं किती काय माहीत. तर आता घेऊ आपण वॉल हँड स्टँड. तर डोक्यावर थांबला, आता हातावर थांबवा असं भिताडीकडे पाय देऊ. तर तुम्ही बघाच. तरी चला घेतो, हां तेच आहे. तरी चला स्टार्ट करू लगे. दिवस कंप्लीट झाला. कसं झालं काय नाही, एकदम गडबडीमध्ये झालं सगळं आज कारण की पहिलेच लेट झाले आणि 7 वाजल्यात. आपण उद्या लवकर घ्यायचा प्रयत्न करू. काही चुकलं पिकलं तर बघा. आता आपण स्ट्रेचिंग घेऊ, स्ट्रेचिंग पण तुम्हाला दाखवतो कसं करायचं काय नाही. आपलं जे आपण शिकतो आता हँड स्टँड आहे, एकदम हार्डवर्क होणार. भीती तर वाटते मला, बघू किती दिवस शिकता काय नाही. आपण हा लागेल 2-3 हप्ते. नाही तर चला आता झालं आपलं कंप्लीट. आज पहिला दिवस होता म्हणून थोडं कमी केले. मी एकदम कन्फ्यूज झालो आहे, काय केलं काय नाही मला काही कळलं नाही गेले. तर आता स्ट्रेचिंग घेऊ आणि आपलं व्हिडिओ नाही, पहिले स्ट्रेचिंग कंप्लीट करतो मग नंतर भेटतो.
आजचा दिवस कंप्लीट झाला आहे आणि आज होता आपला पहिला दिवस कॅलिस्थेनिक्सचा. आणि बघा आपण आज पहिलाच ॲडव्हान्स घेतो हँडस्टंड, काय बोल नाव पण आहे याचं, एकदम वाट लागून चाललं आहे. माझं पहिलंच आपल्या जिममध्ये सगळी ताकद चालली आहे आणि मी आज खरंच कन्फ्यूज झाले, पूर्ण कळ नाही गेले मी काय केला काय नाही. तरी बघतो आता व्हिडिओ झालं काय केला काय नाही. तरी माझं काही चुकलं बिकलं तर मला कमेंट करा. तरी चला आता उद्या भेटू. आपला पहिला दिवस कंप्लीट झाला. आपल्याला किती दिवस लागतात काय आणि ते बघू तर म्हणा आपण. तर चला उद्या भेटतो.